नमस्कार. आता रियाला कळलेलं असतं की तिच्या डॅडाने नेमकं काय केलेलं आहे. सत्या, मीरा आणि रवीला कशा प्रकारे त्रास दिलेला आहे आणि कशा प्रकारे छळलेलं आहे हे कळल्यामुळे ती आता खूपच दुखावलेली असते. दुखावलेली आता रिया ही घरी यायला निघालेली असते आणि ती आपल्याच नशिबाला दोष देत असते की माझा डॅडा कसा वागला. आता माझा डॅडाच असा वागला तर मी काय करायचं. आता मी डॅडाला समजावून सुद्धा डॅडा माझं ऐकत नाही असं बोलत बोलत रिया आता घरी आलेली असते. कंटाळलेली त्रासलेली रिया घरी येते. बघते तर काय, तिचा डॅडा आणि तिची मम्मी हे एकमेकाची गप्पा मारत बसलेले असतात. आता रिया त्यांच्याकडे बघते आणि राग अनावर झालेली रिया आता जवळ येते आणि म्हणते, डॅडा मला ना तुझ्याजवळ बोलायचं आहे. त्यावर रियाचा डॅडा म्हणतो, बोल ना, काय बोलायचंय तुझ्याजवळ. त्यावर रिया म्हणते, मला कळलंय तू आता त्या लोकांशी कसं वागलास आणि तू ते सगळं मुद्दाम केलंस. खरं आहे ना डॅडा. त्यावर रियाचा डॅडा लगेच कबूल करतो, होय मी सगळं मुद्दाम केलं आणि मी हे करणारच, कारण ते तुझ्या मार्गात आलेले आहेत आणि ते तुला नादाला लावून घेत आहेत, ते मला अजिबात आवडणार नाही. आता रिया ते सगळं ऐकून आणखीनच दुखावलेले असते. रियाला आता कळत नसतं की डॅडाच हे आता आमच्या दोघांच्या दूर होण्याला कारणीभूत होत आहेत. आता आम्हाला दोघांना दूर करण्यासाठी डॅडाच प्रयत्न करत आहेत असं बोलून रिया आता कंटाळलेली आणि वैतागलेली आतमध्ये निघून गेलेली असते. तर इकडे सत्या हा आता रात्रीची वेळ झाली असते, त्याच्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी येत असतो. सत्या हा त्याच्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी येतो आणि तिथे मीरा सुद्धा असते. सत्या आता खाली हंतरून घालतो आणि झोपत असतो. त्यावेळी सत्या म्हणतो, माझ्या बायकोने मला शिकवलंय की कोणतंही मलम जिथे कामी येत नाही तिथे शांततेचं मलम कामी येतो आणि शांतताच ही महत्वाची आहे असं बोलून सत्या आता झोपण्यासाठी तयार होतो आणि सत्या झोपणार तेवढ्यात त्याचा हात दुखत असतो, तो साईडला ठेवतो आणि सत्या साईडला हात ठेवून झोपतो. आता हे सगळं मीरा बघते आणि मीराला वाईट वाटतं की आता आपला नवरा हा थोडासा हात दुखतोय, निराश झालेला आहे. आता मीराला असं वाईट वाटल्यामुळे मीरा सुद्धा सत्याच्या जवळ जाते आणि सत्याच्या जवळ जाऊन मीरा झोपते आणि त्याच्या हातावर डोकं ठेवलेलं असतं. त्याच्या हातावर डोकं ठेवून मीरा झोपलेली असते. आता सत्या मीरा एकत्र झोपलेले असतात आणि इकडे निरुपा हे विचार करत असते की नेमकं ह्यांच्या हातगाडीवर काय झालं असेल, जेणेकरून हे जरा नाराज दिसत आहेत. म्हणून आता निरुपा ही कानुसा घ्यायला त्यांच्या बेडरूम कडे येते आणि बघते तर काय, सत्या आणि मीरा एकत्र झोपलेले आहेत. ते बघून आता निरुपाचा जळफळाट होतो. निरुपा आता म्हणते, हे दोघं तर खूपच पुढे गेलेले आहेत आणि आमचा बबड्या आणि बबडी हे दोघं पक्के बावळट आहेत. आता निरुपा रागारागात बबड्या आणि बबडीच्या रूम मध्ये जाते आणि म्हणते, अरे तुम्हाला काही अक्कल आहे का. ना चार पैसे कमवायची अक्कल, ना चार पैसे घरात देण्याची अक्कल आणि ना कसा संसार करायचा हे तुम्हाला कळत नाही. अरे जरा त्या पनवतीकडनं शिकून घ्या. आता हे ऐकल्यावर आता बबडीला म्हणजेच पंकजच्या बायकोला खूपच वाईट वाटतं. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.